Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning. ओके. बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, प्रतल व कोन. आता सर्वप्रथम बिंदू म्हणजे काय? तर अतिशय अणुकुचीदार म्हणजे सुईसारख्या टोकाने कागदावर जर टिंब काढला तर आपल्याला बिंदू मिळतो. म्हणजे साधारणतः हा बिंदू असेल का, मला सांगा. नाही. म्हणजे अतिशय अणुकुचीदार अशा टोकानं जर कागदावर टिंब काढला, अणुकुचीदार म्हणजे सुई असू द्या किंवा दुसरं कोणतंही एखादं टोक काढलं तर, किंवा त्या टोकानं कागदावर जर टिंब काढला तर त्या टिंबाला आपण काय म्हणू शकतो? बिंदू असं म्हणू शकतो. त्यानंतर रेषाखंड म्हणजे काय? रेषाखंडाला आपण इंग्रजीमध्ये सेगमेंट असं म्हणतो. लाईन सेगमेंट असं म्हणतो. रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड म्हणतात. म्हणजे ही रेषा आहे पहा, करतो. ही रेषा आहे. रेषेवरच दोन भिन्न बिंदू घेतला, समजा हा एक बिंदू घेतला आणि हा एक बिंदू घेतला. मग हे दोन भिन्न बिंदू आहेत पहा, ए आणि बी. मग या दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेला जो रेषेचा भाग आहे, म्हणजे इकडचा भाग पुसायचा पहा. म्हणजे हा भाग जर मी पुसून टाकला इकडचा आणि इकडचा भाग पुसून टाकला तर हा रेषेचा एक छोटासा भाग झाला. आणि हा जो रेषेचा भाग आहे, या रेषेच्या भागाला काय म्हणायचं? रेषाखंड. आता ही खालची आहे ती रेषा आहे, खंड आहे. मग रेषाखंड आणि रेषा यातील फरक काय रे? रेषाखंड ही रेषा काय फरक आहे? रेषाखंड मर्यादित असतो आणि रेषा अनंत असते. बरोबर आहे. रेषाखंड हा मर्यादित लांबीचा असतो, मात्र रेषा ही अमर्याद असते. जसं आपण रेषाखंडाची लांबी पट्टीच्या सहाय्याने मोजू शकतो, तशी आपण या रेषेची लांबी. आता या रेषाखंडामध्ये एकरूप रेषाखंड म्हणजे काय रे? समान लांबी असणार रेषाखंड. समान लांबी असणार रेषाखंड म्हणतात. बघा, या ठिकाणी वरच्या रेषाखंडाची लांबी समजा 5 सेंटीमीटर आहे आणि खालच्या रेषाखंडाची लांबी 5 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो? लेंथ AB इज इक्वल टू लेंथ PQ. दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. आता एकरूप रेषाखंड, एकरूपतेचं सिंबल माहित आहे तुम्हाला? बरोबर चिन्ह काढायचं
आणि आडवा एस काढायचा असा. म्हणजेच रेषाखंड AB एकरूप रेषाखंड PQ. हे एकरूपतेचं सिंबॉल या ठिकाणी फक्त तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच की जो दोन्ही टोकांकडे अमर्यादित असतो. आणि ही अमर्यादता दर्शवण्यासाठी त्या रेषेच्या दोन्ही टोकांना बाण काढतात. मगाशी सांगितलं रेषेची लांबी मोजता येत नाही. आता दोन भिन्न बिंदू आहेत पा, मग या दोन भिन्न बिंदू पाहू. हा एक बिंदू आहे ए आणि हा एक बिंदू आहे बी. या दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपण किती रेषा काढू शकतो रे? एक. बघा, एक अशी एकच रेषा काढता येते की जी रेषा त्या दोन्ही भिन्न बिंदूमधून पास होते. एका बिंदूतून जाणाऱ्या रेषा आपण किती रेषा काढू शकतो रे? अनंत. असंख्य. हा एकच बिंदू आहे बघा पी. बघा, ही पहिली काढली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी. म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या आपण अनंत रेषा काढू शकतो. मात्र दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. आता मी तीन एक रेषीय बिंदू घेतलं समजा. इथे एक बिंदू घेतला, इथे एक बिंदू घेतला मी, दुसरा इथे घेतला, तिसरा इथे घेतला. बघा, PQR हे तीन एकरेषीय बिंदू आहेत, कोलिनियर पॉइंट्स आहेत. मग जर दिलेले तीन बिंदू एकरेषीय असतील तर त्या तीन एकरेषीय बिंदूतून जाणारे आपण किती रेषा काढू शकतो रे? एक. 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 बरोबर. तीन एकरेषीय बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. मग एकरेषीय बिंदूची व्याख्या पहा. तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा काढता येत असेल तर त्या सर्व बिंदूंना एकरेषीय बिंदू असे म्हणतात. या आकृतीमध्ये P, Q आणि R हे तीन एकरेषीय बिंदू आहेत, कोलिनियर पॉइंट्स आहेत. कोणत्या प्रकारचे पॉइंट्स आहेत? कोलिनियर पॉइंट. कोण सांगाल मग एकरेषीय बिंदूची व्याख्या मला? सर मी सांगू? सर मी सांगू? तीन किंवा तीन पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा काढता येत असेल तर त्या बिंदूंना एकरेषीय बिंदू म्हणतात. बरोबर. आता मी खाली दोन बिंदू घेतलं पहा आणि एक वर घेतलं, म्हणजे ए आणि बी खाली आहेत आणि सी बिंदू. मला सांगा, हे तीन एकरेषीय बिंदू आहेत का? नाही सर. नाही. ए आणि बी तून जाणारी अशी एक रेषा आपण काढू शकतो. पुन्हा ए आणि सी मधून जाणारी एक काढू शकतो, बी आणि सी मधून एक जाणारी काढू शकतो. म्हणजे या तीन भिन्न बिंदूतून जाणारे आपण किती रेषा काढू शकतो? तीन. मग तीन किंवा तीन पेक्षा अधिक बिंदूतून जाणारी एकही रेषा किंवा एक रेषा जर काढता येत नसेल तर त्या बिंदूंना काय म्हणायचं? नैकरेषीय बिंदू. याला इंग्रजीमध्ये नॉन कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतात. जेव्हा तीन किंवा अधिक बिंदूतून जाणारी एक रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना, आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल तीन रेषा काढल्या पण यातली एकही रेषा तिन्ही बिंदूतून पास झाली नाही. आता ही जी खालची रेषा आहे ती फक्त ए आणि बी बिंदूतून पास झाली. ही जी रेषा आहे ती बी आणि सी बिंदूतून पास झाली आणि ही रेषा ए आणि सी बिंदूतून पास झाली. म्हणजे तिन्ही बिंदूतून जाणारी आपण एकही रेषा या ठिकाणी काढू शकत नाही. जेव्हा तीन किंवा अधिक बिंदूतून जाणारी एकही रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना काय म्हणायचं? नैकरेषीय बिंदू. नैकरेषीय. नॉन कोलिनियर पॉइंट्स असं म्हणायचं इंग्रजीमध्ये. त्यानंतर एकसंपाती रेषा पहा. बघा, हा ए बिंदू आहे. ए बिंदूतून जाणारी ही पहिली रेषा काढली, ही दुसरी मी काढली, तिसरी काढली,
चौथी. किती रेषा काढतील त्या रेषा? अनंत. अधिक असंख्य. असंख्य. अशा प्रकारच्या रेषांना एकसंपाती रेषा असे म्हणतात. एकाच बिंदूतून छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषांना एकसंपाती रेषा असं म्हणतात. कोण सांगाल मला एकसंपाती रेषांना काय म्हणतात रे इंग्रजीमध्ये? हा सांग. एका शून्याला एका बिंदूला छेदून जाणाऱ्या अनंत रेषा असतात त्याला एकसंपाती रेषा असे म्हणतात. हा बरोबर आहे. पण इंग्रजीत काय म्हणतात एकसंपाती रेषांना? एका पण विद्यार्थ्याला माहित नाही एकसंपाती रेषांना इंग्रजीत काय म्हणायचं. बरं एकरेषीय बिंदूला काय म्हणायचं? एकरेषीय बिंदूंना इंग्रजीत काय म्हणायचं मग काय सांगितलं होतं की? कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंट्स. आणि नैकरेषीय बिंदूला नॉन कोलिनियर पॉइंट. नॉन कोलिनियर पॉइंट्स. मग एकसंपाती रेषांना काय म्हणायचं? नाही सांगता येत. शब्द माझ्या लक्षात आहे पण आता मला आठवण आहे. एकसंपाती रेषा. बरं मी तुम्हाला पाठवतो ग्रुपवर, वेळ नको घालवायचं. आता या 3 किंवा अधिक रेषा एकाच बिंदूमध्ये छेदतात. तो जो छेदनबिंदू सर मॉन्टनस हा मॉन्टनस म्हणतात का? नाही, वेगळा शब्द आहे. बरं असू द्या, आपण नंतर पाहूया. आता ह्या 3 किंवा अधिक रेषा परस्परांना ज्या एकाच बिंदूमध्ये छेदतात त्या छेदनबिंदूला संपात बिंदू असं म्हणतात. काय म्हणतात? संपात बिंदू असं म्हणतात. आता आपण समांतर रेषा म्हणजे काय ते पाहूया. आता या 2 रेषा पहा. या दोन्ही रेषा एकाच प्रतलामध्ये आहेत. या 2 रेषा, समजा या प्रतलाला मी ई नाव दिलं. ई एकाच प्रतलात एल आणि एम या 2 रेषा आहेत. आणि या 2 रेषा बघा कधीही परस्परांना छेदणार नाहीत. म्हणून या 2 रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. म्हणजे व्याख्या कशी करतात? एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. या दोन्ही रेषा एकाच प्रतलात आहेत आणि या 2 रेषा परस्परांना कधीही छेदत नाहीत. म्हणून या 2 रेषांना समांतर रेषा म्हणतात. कोणत्या 2 रेषा? रेषा यल आणि दुसरी रेषा कुठली खालची? समांतरसाठी 2 उभ्या रेषा हे सिंबल वापरायचं. समांतरसाठी कोणतं सिंबल वापरायचं? 2 उभ्या रेषा काढायच्या जवळ जवळ लगत असणार. हा सांगा, समांतर रेषा म्हणजे काय? एक जणांनी सांगायची व्याख्या. मी सांगू? तर मी सांगू? एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. बरोबर. समांतर रेषांना इंग्रजीत काय म्हणायचं? बरोबर, पॅरलल लाईन्स. त्यानंतर किरण म्हणजे काय? बघा हा किरण आहे. हा वरचा रेषाखंड, ही रेषा आणि हा किरण. काय आकृतीत फरक आहे रे? सगळ्यात वरचा आहे तो लाईन सेगमेंट, त्याला आपण रेषाखंड म्हणतो. खालची लाईन रेषा म्हणतो आणि ह्याला किरण, रे, RAY, रे म्हणजे किरण. या 3 आकृतीत काय फरक आहे? रेषाखंड मर्यादित आहे, रेषा अमर्यादित आहे आणि किरण एकाच बाजूला अमर्यादित आहे. मग मला सांगा, आपण जशी रेषाखंडाची लांबी मोजू शकतो. सर्वांनी मीठ व्हा, आवाज ऐकू येतोय. रेषेची लांबी आपण मोजू शकत नाही. मग किरणची लांबी मोजू शकतो का? नाही. बाण असला की त्या आकृतीची लांबी आपण मोजू शकत नाही. एका ठराविक बिंदूतून हा पी हा ठराविक बिंदू आहे. एका दिशेकडे, या दिशेकडे
अमर्यादित असणारी जी आकृती आहे, एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्यादित असणारी जी आकृती आहे, अशा प्रकारच्या आकृतीला किरण असे म्हणतात. या आकृतीमध्ये पी हा किरणाचा आरंभ बिंदू आहे पा, म्हणजे पी बिंदू पासून त्या किरणाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पी या बिंदूला आरंभ बिंदू किंवा आपण अंत्यबिंदू असं म्हणू शकतो. आता जेव्हा आता हा एक किरण काढला पा, समजा या किरणाचं नाव आहे PQ. PQ या किरणाचा आरंभ बिंदू कोणता आहे रे? पी. पी P हा काय आहे? आरंभ बिंदू आहे. आणि दुसरा किरण असा काढला, त्या किरणाला नाव दिलं PR. मला सांगा PR या किरणाचा आरंभ बिंदू कुठला आहे? दोघांची सुरुवात P पासूनच झाली रे, म्हणजे PQ किरणाचा सुद्धा आरंभ बिंदू P आहे आणि PR किरणाचा सुद्धा आरंभ बिंदू P चा आहे. फक्त PQ किरण उजव्या बाजूला अमर्याद आहे आणि PR किरण डाव्या बाजूला कसा आहे? अमर्याद आहे. आता या दोन किरणांचा आपण अभ्यास करायचा आहे. पहिला किरण PQ आणि दुसरा किरण PR. आता या दोन किरणांचा आरंभ बिंदू एकच आहे. कोणता आरंभ बिंदू एकच आहे? पी. हा आरंभ बिंदू एकच आहे आणि दोन्ही किरण एकाच रेषेवर आहेत का नाही बघा? ही एकच रेषा आहे का नाही अशी? दोन्ही किरण एकाच रेषेवर आहेत, तेव्हा ते किरण विरुद्ध किरण असतात. आता विरुद्ध किरणाची आपण व्याख्या डेफिनेशन तयार करतोय बघा. एकच आरंभ बिंदू असणाऱ्या एकाच रेषेवरील दोन किरणांना विरुद्ध किरण असे म्हणतात. एकच आरंभ बिंदू असणाऱ्या एकाच रेषेवरील दोन किरणांना विरुद्ध किरण असे म्हणतात. कोण सांगते व्याख्या? सर मी सांगू. सुयश सांग. सुयश. एकच आरंभ बिंदू असणाऱ्या एकाच रेषेवर असणाऱ्या ला किरण असे विरुद्ध किरण असे म्हणतात. सर मी सांगू. बर का, जास्त वेळ जातोय. एका विद्यार्थ्याने सांगितल्यानंतर आपण पुढे जाणार आहे, कारण आपल्याला घटक फार संपवायचा आहे. एकच आरंभ बिंदू असणाऱ्या एकाच रेषेवरील दोन किरणांना विरुद्ध किरण असे म्हणतात. आता आपल्याला बिंदूंची दरम्यानता पाहिजे आहे. आता इथं पहा, इथं R घेतला, इथं P घेतला, इथं Q घेतला. मला सांगा या आकृतीमध्ये कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे? आर बिंदू पी आणि क्यू च्या दरम्यान आहे. मग या दोघांच्या मध्ये अशी आडवी रेष काढायची, म्हणजे हे दरम्यान त्याचे सिंबॉल आहे पा. पॉइंट R इज इन बिटवीन पॉइंट्स P अँड Q. जेव्हा R हा बिंदू P आणि Q या दोन बिंदूंच्या दरम्यान असतो, त्यावेळेस आपण एक समीकरण तयार करू शकतो. कसं पहा, लेंथ PQ बरोबर काय येईल समीकरण सांगा? लेंथ छोटा रेषाखंड डाव्या बाजूचा लेंथ PR प्लस उजव्या बाजूचा छोटा रेषाखंड लेंथ RQ बरोबर. PQ म्हणजे पूर्ण रेषाखंडाची लांबी, त्याचं जे दोन भाग झालं त्या दोन भागाच्या लांबी इतकी असते. म्हणजेच लेंथ PQ बरोबर लेंथ PR प्लस लेंथ RQ. समजलं का हे? हो सर. आता तुम्हाला मी असं दिलं X Z Y. सांगा इथं असं समीकरण कसं तयार करता येईल? लेंथ x plus लेंथ एक्स वाय plus इज इक्वल टू लेंथ plus झेड झेड वाय. लेंथ XY बरोबर लेंथ XZ प्लस लेंथ ZY. आता या टाइपच्या दरम्यान त्यावर आधारित तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न येतो बघा. मी तुम्हाला एक हे देतो, लेंथ XZ 9, लेंथ XY 4, लेंथ YZ 5. कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे सांगा बघू या दिलेल्या माहितीवरून.
वाय वाय आणि एक्स जे असं दिलं का नाही की एकच आकृती आपण काढून ठेवूया. आता सगळ्यात मोठं Y. 9 का 5 मोठं रे? 9 मोठं. मग 9 9. कुणाची लांबी आहे? एक्स झेडची. मग इकडे एक्स घेतो आणि इकडे झेड घेतो. हे टोटल बघा 9 अंतर आहे. आता एक्स पासून वाय 4 सेमी अंतरावर आहे, म्हणजे इथं मध्ये वाय घेतला मी. मग एक्स वाय ची लांबी 4 लिहितो डाव्या बाजूच्या रेषाखंडाची, आणि वाय झेड उजव्या बाजूच्या रेषाखंडाची 5 लिहितो. 5. आता ही काढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे? वाय. वाय हा बिंदू एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे. म्हणजे 4 आणि 5 मधला जो डबल रिपीट झालाय की नाही अल्फाबेट, तो दरम्यान तिचा बिंदू असतो पा वाय. समजलं? हो सर. ओके. आता प्रतल म्हणजे काय? तर अमर्यादित सपाट जो पृष्ठभाग आहे. आता तुम्ही म्हणता सर हा अमर्यादा आहे का? हा तुम्हाला स्क्रीनवर जो काढलेला आहे किंवा तुमच्या नोंदणीमध्ये जो दिलेला आहे तो प्रतलाचा एक छोटासा भाग आहे. पण प्रतल हे सर्व बाजूनं कसं असतं? असं अमर्याद असतं पा. प्रतल सर्व बाजूनं कसं असतं? अमर्याद. मग असा अमर्यादित सपाट पृष्ठभागाला प्रतल असं म्हणतात. प्रतल अनंत बिंदूचं बनलेलं असतं पा. या आकृतीमध्ये ई हे प्रतल तुम्हाला दाखवलेलं आहे. आता या प्रतलाचं काही गुणधर्म आहेत पा. 3 नैकरेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते. 3 नैकरेषीय बिंदूतून. आता इथं एक बिंदू घेतला, इथं एक घेतला, इथं एक बिंदू घेतला, म्हणजे पी, क्यू आणि आर हे 3 नैकरेषीय बिंदू आहेत. एकाच रेषेत नसणारे 3 बिंदू आहेत. या 3 बिंदूतून जाणारी एकही एक रेषा काढता येत नाही. त्यामुळे या 3 बिंदूंना आपण नैकरेषीय बिंदू असं म्हणतो. मग या 3 नैकरेषीय बिंदूतून जाणार आपण फक्त किती प्रतल काढू शकतो? तर एक आणि एकच प्रतल काढू शकतो. ह्यातला फक्त गुणधर्म लक्षात ठेवा. कोणता गुणधर्म सांगितला? 3 नैकरेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जातो. जाते. बरोबर. 3 नैकरेषीय बिंदूतून फक्त एकच प्रतल जाते. आता परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा काढतो. या छेदन रेषा आहेत. मग परस्परांना छेदणाऱ्या जर 2 रेषा असतील तर परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून सुद्धा फक्त एकच प्रतल जाते. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते. काय सांगितलं मी? परस्परांना दोन रेषा जाते. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते. जेव्हा 2 प्रतले परस्परांना छेदत नाहीत तेव्हा त्यांना समांतर प्रतले असे म्हणतात. जेव्हा 2 प्रतले परस्परांना छेदत नाहीत, समजा हे एक प्रतल आहे आणि हे दुसरं प्रतल आहे. जर ही 2 प्रतल परस्परांना छेदत नसतील तर अशा प्रकारच्या प्रतलांना आपण समांतर प्रतल असं म्हणतो. त्यानंतर जर 2 प्रतले परस्परांना छेदत असतील, आता बघा हे एक प्रतल आहे आणि हे दुसरं प्रतल आहे. आता ही 2 प्रतल परस्परांना छेदतायत. मग त्यांचा छेद बघा या ठिकाणी हा छेद आहे. हा एकच रेषा असतो. बऱ्याच जणांना वाटणार हा रेषा नसून ही रेषाखंड आहे. पण आपण प्रतल दाखवताना प्रतल न दाखवता प्रतलाचा एक भाग दाखवलाय, त्यामुळे इथं रेषाखंड दिसतोय. प्रतल हे सर्व बाजूनं अमर्यादित असतं, त्यामुळे हा रेषाखंड नसून रेषा असते पहा. म्हणजे जेव्हा 2 प्रतले परस्परांना छेदतात तेव्हा त्यांचा छेद एक रेषा असतो. परीक्षेला विचारलं जातं जेव्हा 2 प्रतले परस्परांना छेदतात तेव्हा त्यांचा छेद टिंबटिंब असतो. मग बिंदू, रेषाखंड, रेषा यापैकी नाही. तर तुम्हाला रेषा हा पर्याय त्या ठिकाणी सिलेक्ट करता आला पाहिजे. आता कोन म्हणजे काय पहा. हा काय आहे रे? मी काढलेली आकृती कशाची आहे? किरण. किरण. काय आहे? पी आर.
कोण किरण अरे मी पहिल्यांदा किरण PQ काढलेला होता आणि त्यानंतर मी किरण PR काढला. कोण आता हा किरण आणि हा किरण या दोन्ही किरणाचा P हा काय आहे? एकच आरंभ बिंदू आहे. आरंभ बिंदू आहे. हा, मात्र हे दोन किरण एका रेषेत आहेत का? मगाशी कसा हा किरण एक काढला होता आणि हा एक किरण एका रेषेत काढला होता बघा, PQ आणि PR. या किरणाचा आणि या किरणाचा मगाशी आरंभ बिंदू एकच घेतलेला होता, मात्र दिशा परस्पर विरुद्ध होत्या. एकाच रेषेवरच दोन किरण होतं, त्यामुळं त्या ठिकाणी त्या दोन किरणांना आपण विरुद्ध किरण असं म्हटलं होतं. आता या ठिकाणच्या आकृतीत दोन किरण आहेत पहा. PQ हा पहिला किरण आहे, PR हा दुसरा किरण आहे. या दोन्ही किरणाचा P हा सामायिक शिरोबिंदू आरंभ बिंदू आहे, मात्र हे दोन किरण एकाच रेषेवर नाहीत. एकाच रेषेवर नसणाऱ्या या दोन भिन्न किरणामुळे तयार होणारी जी आकृती आहे, या आकृतीला काय म्हणायचं? लघुकोन. लघुकोन असा शब्द प्रॉपर वापरला नाही. आता हा लघुकोन आहे का? नाही. फक्त आपण कोणाची व्याख्या पाहतोय, एकच आरंभ बिंदू असलेल्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणामुळे तयार होणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? कोन असे म्हणतात. आता हा एक किरण आहे आणि हा एक दुसरा किरण आहे. खालच्या किरणाला PQ नाव देतो, वरच्या किरणाला PR असं नाव देतो. आता याचा पण P हा आरंभ बिंदू आहे आणि या किरणाचा सुद्धा P हा आरंभ बिंदू आहे, मात्र हे दोन भिन्न किरण आहेत, एकाच रेषेवर नसणारे किरण आहेत. मग एकाच रेषेवर नसणाऱ्या आणि आरंभ बिंदू एकच असणाऱ्या दोन भिन्न किरणामुळे जी आकृती तयार होते, त्या आकृतीला आपण कोन असे म्हणतो. गौरी सांग बघू, गौरी जगदळे व्याख्या. परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणांमुळे तयार होणाऱ्या आकृतीला कोन असे म्हणतात. व्हेरी गुड. एकच आरंभ बिंदू असलेल्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणामुळे तयार होणाऱ्या आकृतीला कोन असे म्हणतात. आता या कोणाला नाव या ठिकाणी काय द्यायचं? पुस्तकातली आकृती वेगळी आहे ना, आपल्या स्क्रीनवरची वेगळी आहे. आपण काढलेल्या आकृतीला नाव काय द्यायचं मग? RPQ. PQ. आता याच्यामध्ये शिरोबिंदू कोणता रे? P. आपल्या आकृतीमध्ये P हा काय आहे? व्हर्टेक्स आहे त्या अँगलचा. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू आहे. आणि या कोणाच्या दोन भुजा कुठल्या? किरण PQ ही एक भुजा आणि किरण PR ही दुसरी काय आहे? भुजा आहे. आता याला आपण कोन P असं सुद्धा म्हणू शकतो. कोन RPQ किंवा कोन P अशा दोन पद्धतीनं या कोणाचं आपण लेखन करू शकतो. आता त्यानंतर आता हा कोन आहे पहा. आता हे प्रतल आहे पहा. आता कोणाचं जे प्रतल आहे, या प्रतलामध्ये या कोणाला समजा मी ABC असं नाव दिलं. आता याच्या आतल्या बाजूला D बिंदू घेतला आणि बाहेरच्या बाजूला E बिंदू घेतला. आता कोणाच्या प्रतलातील जे बिंदू आहेत, त्या बिंदूचं 3 भागात विभाजन झालेलं आहे. E बिंदू कुठं आहे रे? कोणाच्या बाह्य भागात आहे. E बिंदू कुठं आहे? कोणाच्या बाह्य भागात आहे. आणि D बिंदू कुठं आहे? कोणाच्या अंतर्भागात आहे D बिंदू. आणि A, B आणि C हे 3 बिंदू कोणावर आहेत. बघा, E बिंदू कोणाच्या बाह्य भागात आहे, D बिंदू कोणाच्या अंतर्भागात आहे आणि A, B आणि C हे 3 बिंदू कोणावर आहेत. आता कोणाचं वाचन कसं करायचं सांगितलं? वरचा कोण आहे समजा ABC, त्यानंतर हा कोण आहे PQR.
आता वरचा जो कोन आहे तो 35 अंशाचा आहे. हा खालचा जो कोन आहे तो पण 35 अंशाचा आहे. म्हणजे माप कोन एबीसी कोणाचं माप आणि PQR कोणाचं माप कसं आहे रे? समान आहे. समान. अशा समान मापाच्या कोनांना काय म्हणायचं? एकरूप कोन असं. एकरूप कोण. आकृतीमध्ये कोन एबीसी आणि कोन PQR एकरूप. एकरूप कोन आहेत पहा. समान मापाच्या दोन कोनांना एकरूप कोन असे म्हणतात. समजलं का सर्वांना एकरूप कोनाची व्याख्या? हो सर. हो सर. हो सर. आता मला सांगा मग कोनाचे माप सर्वसामान्यपणे किती अंश ते किती अंशच्या दरम्यान असते रे? 0 अंश 160 अंश. 0 अंश ते 180 अंशच्या दरम्यान असते. तर तुम्हाला काही कोनाच्या एकरूपतेचे गुणधर्म माहित आहेत का रे? असं झालंय का तुम्हाला परावर्तनता कधी? ट्रान्झिटिव्हिटी. आता समजा एक कोन आहे तो स्वतःशी एकरूप असतो. प्रत्येक कोन स्वतःशी एकरूप असतो. प्रत्येक कोन स्वतःशी एकरूप असतो हा जो गुणधर्म आहे याला परावर्तनता म्हणतात. इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? रिफ्लेक्टिव्हिटी. सममितता. म्हणजे जर कोन ए हा कोन बी ला एकरूप असेल तर कोन बी हा कोन ए ला एकरूप असतो. म्हणजे थोडक्यात जर पहिला कोन दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा कोन पहिल्याशी एकरूप असतो. या गुणधर्माला सममितता म्हणतात. सिमेट्री म्हणायची इंग्रजीमध्ये. आणि तिसरा जो गुणधर्म आहे कोनाच्या एकरूपतेचा त्याला आपण संक्रमकता असं म्हणतो. ट्रान्झिटिव्हिटी असं म्हणतात. इथं 3 कोन आलं पहा. जर पहिला कोन दुसऱ्याशी एकरूप असेल आणि दुसरा कोन तिसऱ्याशी एकरूप असेल तर हा पहिला कोन आहे का नाही तो तिसऱ्याशी एकरूप असतो. या गुणधर्माला संक्रमकता म्हणतात. बघा कोनाच्या एकरूपतेचे हे 3 गुणधर्म लक्षात ठेवा. परावर्तनता, सममितता आणि संक्रमकता. परावर्तनता गुणधर्म काय? प्रत्येक कोन स्वतःशी एकरूप असतो. सममितता गुणधर्म काय? जर पहिला कोन दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा कोन पहिल्याशी एकरूप असतो. आणि संक्रमकता गुणधर्म काय? जर पहिला कोन दुसऱ्याशी एकरूप असेल दुसरा कोन तिसऱ्याशी एकरूप असेल तर पहिला जो कोन आहे तो तिसऱ्या कोनाशी एकरूप असतो. हे कोनाच्या एकरूपतेचं 3 गुणधर्म आहे. कोण सांगते मला तिन्हींची नाव एकदा? सर मी सांगू का? हा गायत्री सांग. तर मी सांगू. परावर्तन, सममितता आणि संक्रमकता. बरोबर. परावर्तनता, सममितता आणि संक्रमकता. वैष्णवी शेंडके तू इंग्रजीत सांग ही 3 नाव. परावर्तनताला काय म्हणायचं, सममितताला काय म्हणायचं आणि संक्रमकताला काय म्हणायचं? रिफ्लेक्टिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी. बर आता आपण कोनाचा प्रकार पाहणार आहे. हा कोणता कोन रे? 90 अंशाचा. षटकोन. ज्या कोनाचं माप 90 अंश असतं त्याला काय म्हणतात? काटकोन म्हणतात. काटकोनाला इंग्रजीत काय म्हणायचं? राईट अँगल. बरोबर. काय म्हणायचं? राईट अँगल. त्यानंतर आता हा कोन कोणत्या याचं माप समजा 45 अंश आहे. मग या कोणाला लघु कोणाला इंग्रजीत काय म्हणायचं? Acute angle. ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा काय असतं? कमी असतं त्या प्रकारच्या कोणाला काय म्हणतात? लघु कोन असे म्हणतात. ॲक्यूट अँगल म्हणतात. आता याचं माप समजा 110 आहे
हा कोणत्या प्रकारचा विशाल कोन आहे? विशाल कोण हा, विशाल कोन. त्याला काय म्हणायचं? ऑप्टिक अँगल. ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा काय असतं? कमी असतं. अशा प्रकारची कोणाला काय म्हणतात? विशाल कोन असे म्हणतात. आता हे बघा, सरळ आता कोन. हा जो इथे माप आहे 180 अंश. सरळ कोन, बरोबर. ज्या कोणाचे माप 180 अंश असते त्या कोणाला सरळ कोन म्हणतात. सरळ कोणाला इंग्रजीत काय म्हणायचं? स्ट्रेट कोन. स्ट्रेट अँगल. बरोबर. सरळ म्हणजे स्ट्रेट, कोन म्हणजे अँगल, स्ट्रेट अँगल. त्यानंतर 0 अंश कोन एक आहे बघा. ज्या कोणाचे माप 0 अंश असते त्याला 0 अंश कोन असे म्हणतात. आणि पूर्ण कोनाची व्याख्या काय रे? कंप्लीट अँगल. जेव्हा कोणाची एक भुजा, समजा ही भुजा आहे, ती अशी पूर्ण फिरून आलेली आहे बघा, अशी पूर्ण फिरून 360 अंशातून फिरून आलेली आहे आणि त्या भुजेनं मूळ जागा प्राप्त केलेली आहे. मग अशा प्रकारच्या कोणाला पूर्ण कोन म्हणायचं. काय म्हणायचं? कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल. तो प्रविशाल कोन. आता तुम्हाला यापूर्वीच्या इथे तुम्हाला वाटते हा झाला नसेल, याच्या अगोदर झाला असेल सगळं. हो. आता ही पहिली भुज आहे बघा. समजा या भुजेला नाव ओपी दिलं. ओपी हा किरण आहे. मग हा किरण असा टर्न झालेला आहे, साधारणतः 270 अंशातून टर्न झालेला आहे. आणि रिफ्लेक्स अँगल. बघा 270 अंशातून टर्न झालेला आहे आणि या ठिकाणी 270 अंशाचा कोन तयार होतो. मग या कोणाला म्हणायचं? प्रविशाल कोन. प्रविशाल कोण म्हणजे ज्या कोणाचं माप 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा काय असतं? कमी असतं. अशा प्रकारच्या कोणाला प्रविशाल कोन असं म्हणतात. काय म्हणायचं? प्रविशाल. प्रविशाल कोण हा, वेदांत सांग. वेदांत त्या कोणाला प्रविशाल कोण म्हणतात? पूर्ण सांग ना व्याख्या. ज्या कोणाचे माप 180 अंश ते 360 अंशाच्या दरम्यान असते त्या कोणाला काय म्हणतात? प्रविशाल कोन. आता आपल्याला पाहायचं आहे ऍडजसंट अँगल. मराठीत काय म्हणायचं त्याला? संलग्न कोन किंवा लगतचे कोन. आता बघा, एक आकृती काढतो. समजा हा बीओसी कोन आहे. कोणता कोन आहे? बीओसी. आणि किरण काढल्यानंतर वर एओबी कोन तयार झाला. वरचा एओबी आणि खालचा बीओसी. हा, आता या दोन कोनांची एक भुजा सामायिक आहे बघा. कोणती भुजा सामायिक आहे रे? एओबी आणि बीओसी या कोनांची भुजा. ओबी ही भुजा कशी आहे? सामायिक आहे. ओबी आणि अंतर्भाग बघा, एओबीचा हा अंतर्भाग आहे आणि बीओसीचा हा अंतर्भाग आहे. हे जे अंतर्भाग आहे दोन्ही कोणाचं ते भिन्न भिन्न आहे. म्हणून ही जी कोणाची जोडी आहे या जोडीला आपण संलग्न कोणाची जोडी किंवा लगतच्या कोणाची जोडी म्हणतो. बघा, ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग भिन्न भिन्न असतात त्या कोणाच्या जोडीला आपण संलग्न कोणांची जोडी असं म्हणतो. कोण सांगते? मी सांगू सर? सांग बरा. ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग भिन्न भिन्न असतात त्या कोनांच्या जोडीला संलग्न कोनांची जोडी असे म्हणतात. ओके, संयम सांग.
ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग भिन्न भिन्न असतात त्या कोनाच्या जोडीला संलग्न कोनांची जोडी किंवा लगतच्या कोनांची जोडी असे म्हणतात. व्हेरी गुड. ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक आणि त्यांचे अंतर्भाग भिन्न भिन्न असतात त्या कोनांच्या जोडीला संलग्न कोनाची जोडी किंवा लगतच्या कोनांची जोडी असे म्हणतात. आता मी बघा, मला सांगा, आता हे जे दोन कोन काढलेले आहेत, नाव देतो अगोदर, ए ओ बी आणि बी ओ सी. पहिला कोन एओ बी आहे आणि दुसरा कोन बी ओ सी आहे. आता मला सांगा, या कोनाची आणि या कोनाची कोणती भुजा सामायिक आहे रे? ओबी. भुजा सामायिक आहे. त्यानंतर या कोनाचा हा अंतर्भाग आला पा आणि या कोनाचा हा अंतर्भाग आला, म्हणजे या दोन कोनांचे अंतर्भाग सुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणजे कोन एओबी आणि कोन बीओसी ही सुद्धा संलग्न कोनाची म्हणजेच लगतच्या कोनाची जोडी आहे का नाही? हो सर. हो सर. याच्यामध्ये काय होते तर ही संलग्न जी कोनाची जोडी आहे याच्यातील असामायिक ज्या भुजा आहे म्हणजे ओसी आणि ओए ही असामायिक भुजेची जोडी आहे आणि ही जी असामायिक भुजेची जोडी आहे ते एकमेकांचे काय आहेत रे? विरुद्ध किरण आहेत. ओसी आणि ओए ही विरुद्ध किरणाची जोडी आहे का नाही? हो सर. हा, मग बघा, या दोन कोनांची ओबी ही सामायिक भुजा आहे आणि ओए आणि ओसी या दोन असामायिक भुजा आहेत आणि ही जी असामायिक भुजांची जोडी आहे हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. म्हणून अशा संलग्न कोनांना म्हणायचं रेषीय जोडीतील कोन. काय म्हणायचं? रेषीय जोडीतील. हा, कोण सांगते रेषीय जोडीतील कोनाची व्याख्या? मग सर मी नवीन सांगू? विद्यार्थ्याला आपण नवीन विद्यार्थ्याला चान्स देऊया. यापूर्वी कुणीच सांगितली व्याख्या नाही अशी विद्यार्थी बोलत राहा. मला स्क्रीनवर दिसत आहे. बरं, वैष्णवी सांग. वैष्णवी साठी ज्या संलग्न कोनांच्या असामायिक भुजा विरुद्ध किरण असतात त्या संलग्न कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. बरोबर. आता या एओबी कोणाचं माप समजा 140 अंश असेल तर या बीओसी कोणाचं माप 40 असतं. मग 140 आणि 40 ची जर बेरीज केली तर किती येणार आहे? 180. म्हणजे रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. हा गुणधर्म अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा आहे. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. अतिशय महत्वाचा असा हा गुणधर्म आहे. आता आपण पाहणार आहे विरुद्ध कोन. काय पाहिजे? विरुद्ध कोणाला इंग्रजीत काय म्हणायचं रे? रेषीय जोडीतील कोणांना अँगल्स इन लिनियर पेअर म्हणायचं. ऑपोजिट अँगल्स. आता बघा, ऑपोजिट अँगल. ही एक रेषा आहे आणि ही रेषा, या दोन छेदन रेषा आहेत. समजा इथं ए बिंदू घेतला, इथं ओ घेतला, इथं बी घेतला, इथं सी, इथं डी. आता कोण एओसी आणि त्याच्या पुढचा कोण डीओबी घेतो. आता एओबी ची ओए भुजा बघा आणि डीओबी ची ओबी भुजा बघा. कसल्या भुजा आहेत रे या दोन? ही भुजा आणि ही भुजा विरुद्ध एकमेकांना विरुद्ध आहेत. ओए आणि ओबी हे दोन विरुद्ध किरण आहेत पहा. त्यानंतर एओसी ची ओसी भुजा पहा आणि डीओबी ची ओडी भुजा पहा. ओसी आणि ओडी हे सुद्धा एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. आहेत का नाही विरुद्ध किरण? ओसी आणि ओडी. हो सर. हो सर. मग जेव्हा एका कोणाच्या भुजा दुसऱ्या कोणाच्या भुजांचे विरुद्ध किरण असतात, जेव्हा एका कोणाच्या दोन भुजा दुसऱ्या कोणाच्या दोन भुजांचे विरुद्ध किरण असतात
तेव्हा त्या दोन कोणांना विरुद्ध कोण असे म्हणतात. कोण सांगते व्याख्या? सर मी सांगू? सांग. भक्ती सांग. जेव्हा एका कोणाच्या भुजा या दुसऱ्या कोणाच्या भुजांच्या विरुद्ध किरण असतात तेव्हा त्या कोणांना विरुद्ध कोण म्हणतात. बरोबर. आता या ठिकाणी एक गुणधर्म लक्षात ठेवा. या AOC च माप जर समजा एक आपण अंदाजे घेऊया 60 अंश असेल तर त्याचा जो पुढचा कोण आहे का नाही DOB याचं माप सुद्धा किती असतं रे? 60च. हे दोन विरुद्ध कोण आहेत. काय आहेत? विरुद्ध कोण आहेत. किंवा या कोणाचं माप जर 120 अंश असेल तर त्याच्या समोरचा जो कोण आहे विरुद्ध आहे त्याचं माप सुद्धा किती असतं? 120 अंश. म्हणजे विरुद्ध कोण हे एकरूप असतात, विरुद्ध कोण हे सारख्या मापाचे असतात. हा एक गुणधर्म आपल्याला बऱ्याच वेळा लागत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पूरक कोण. सप्लिमेंटरी अँगल्स. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण म्हणतात. आता मला सांगा, या कोणाचं माप आहे 60 अंश, या कोणाचं माप आहे 120 अंश. O घेतला, इथं A घेतलं, इथं B घेतलं, इथं C. पहिल्या कोणाचं नाव AOB आणि दुसऱ्या कोणाचं नाव BOC. आता मला सांगा AOC आणि BOC हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत. हे दोन संलग्न कोण आहेत. हे दोन लगतचे कोण आहेत. मात्र या दोन कोणांच्या मापांची जर बेरीज केली तर 120 आणि 60 ची बेरीज किती येते रे? 180. म्हणजे हे पूरक कोण सुद्धा होत आहेत. कारण या दोघांची बेरीज 180 आहे म्हणून या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असं म्हणतात. पण कधी कधी असं होतं पा, आता हा कोण बघा 150 अंशाचा आहे आणि दुसरा एक कोण आहे हा 30 अंशाचा आहे. आता 30 अंशाच्या कोणाला मी ABC नाव दिलं आणि 150 अंशाचा जो कोण आहे त्याला मी PQR नाव दिलं. आता यांची बेरीज करा. 30 आणि 150 ची बेरीज किती येणार? 180. आता मला सांगा हे दोन संलग्न कोण आहेत का? हे दोन लगतचे कोण आहेत का? सर कारण संलग्न कोण होण्यासाठी त्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असावी लागते. हे दोन कोणाची एक भुजा सामायिक या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे हे असंलग्न कोण आहे. मात्र या दोन असंलग्न कोणांची बेरीज 180 आहे त्यामुळे हे असंलग्न कोण सुद्धा एकमेकांचे पूरक कोण होऊ शकतात. रेषीय जोडीतील कोण होणार नाहीत परंतु पूरक कोण होतात. म्हणजे संलग्न कोण असू द्या किंवा असंलग्न कोण असू द्या त्यांची जर बेरीज 180 अंश असेल तर ते पूरक कोण असतात. एक लक्षात ठेवा, पूरक कोण संलग्न किंवा असंलग्न असू शकतात. त्यानंतर कोटी कोण. बघा तुम्हाला कधी कोटी कोण झाले का? कोटी कोणाला इंग्रजीत काय म्हणायचं रे? माहित आहे? मगाशी आपण पूरक कोणाला सप्लिमेंटरी अँगल्स म्हणलं, ह्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या कोणांना परस्परांचे कोटी कोण असे म्हणतात. आता हा कटकोन आहे इथे घेतला, समजा हा 40 अंशाचा कोण आहे, हा 50 अंशाचा कोण आहे. इथे A घेतला, इथे B, O, इथे B आणि इथं C. वरचा कोण AOB आणि खालचा कोण BOC. आता या दोन कोणांची एक भुजा सामायिक आहे. कुठली रे? CB. OB ही भुजा सामायिक आहे म्हणून हे दोन कसं कोण आहेत? संलग्न कोण आहेत. आता इथं बघा पण हा एक कोण आणि हा दुसरा कोण. हा 45 आहे, हा 45 आहे. समजा या कोणाला आपण ABC नाव दिलं, या कोणाला PQR नाव दिलं. आता ABC आणि PQR कोणांची बेरीज करा. 45 अधिक 45 90.
बेरीज 90 येते, पण या दोन कोणांची एक भुजा सामायिक आहे का? नाही. हे कसले कोण आहेत? असंलग्न आहे. आता वरच्या पण दोन कोणांची बेरीज 90 येते आणि खालच्या पण दोन कोणांची बेरीज 90 येते, म्हणजे हे दोन्हीही कोटी कोण आहे. मात्र वरचा संलग्न आहे आणि खालचा असंलग्न आहे. म्हणजे कोटी कोण संलग्न किंवा असंलग्न असू शकतात. संलग्न असू द्या किंवा असंलग्न असू द्या, त्या दोन कोणांची बेरीज जर 90 अंश येत असेल तर त्यांना काय म्हणायचं? कोटी कोण म्हणायचं, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणायचं. समजलं का हे? हो सर. हो हा. आता कोण दुभाजक म्हणजे काय, कोण सांगते? अँगल बायसेक्टर. मी सांगू? हा, इंग्रजीमध्ये सर, कोण दुभाजक एखाद्या कोणाचे समान दोन भाग करणे म्हणजे कोण दुभाजक. हा, बरोबर आहे. म्हणजे हा एबीसी हा मूळचा कोण आहे. समजा या एबीसी कोणाचं माप तुम्हाला दिलेलं आहे किंवा आपण 50 अंश घेऊया. आता असा एक किरण काढला मग बीडी, तो काय करतो? 50 अंशाच्या कोणाचं 25 अंशाच्या दोन कोणात विभाजन, दोन भाग करतो. दिलेल्या कोणाचं दोन समान कोणात विभाजन करतो. त्या किरणाला काय म्हणायचं? कोन दुभाजक. बघा, जो किरण दिलेल्या कोणाचे दोन एकरूप कोणात विभाजन करतो त्या किरणाला काय म्हणायचं? कोन दुभाजक असं म्हणायचं. आता पहा, दोन रेषा आहेत. पहा, या दोन रेषा आहेत. या दोन रेषांना समजा या छेदिकेने छेदलेला आहे. आडव्या दोन रेषा एल आणि एम घेतल्या आणि जी छेदिका आहे ती एन घेतलेली आहे. आता दोन रेषांना छेदिकेने छेदलेला आहे. आता आपल्याला आंतरकोनाच्या जोड्या पाहिजे आहेत. ही जी छेदिका आहे का नाही, त्या छेदिकेच्या डाव्या बाजूला बघा, ही एलएचएस म्हणजे लेफ्ट हँड साइड, डावी बाजू, आणि आरएचएस म्हणजे राईट हँड साइड, त्या छेदिकेची उजवी बाजू. तुम्ही आता छेदिकेच्या डाव्या बाजूला बघा, किती डाव्या बाजूला कोण तयार झालं रे? 1 2 3 आणि 4. छेदिकेच्या डाव्या बाजूला किती कोण तयार झाले? 4. 4 कोण तयार झाले. 4, बरोबर. आता ज्या आडव्या रेषा आहेत का नाही, त्याच्या आतलं कोण बघा. ही आडवी रेषा आणि ही आडवी रेषा, त्याच्या आतलं दोनच कोण आहेत ना? हो. मग हा 2 आणि 3 नंबरचा जो कोण आहे बघा, 2 आणि 3 नंबरचा जो कोण आहे त्या कोणाच्या जोडीला आंतरकोनाची जोडी म्हणायचं. काय म्हणायचं? आंतरकोनाची जोडी. आता उजवी बाजू बघू. उजव्या बाजूला किती कोण तयार झाले बघा. हा 5वा 6वा 7वा आणि 8वा. उजव्या बाजूला किती कोण तयार झाले? 4. त्यातील ज्या दोन आडव्या रेषा आहेत, आदित्य नवत्री आवाज म्यूट कर. हा, ह्या दोन आडव्या रेषा आहेत आणि ही छेदिका आहेत. यांच्या आतलं कोण म्हणजे 6 आणि 7 नंबरचा कोण, हे सुद्धा आंतरकोन आहेत. म्हणजे आंतरकोनाच्या किती जोड्या तयार झाल्या सांगा? दोन रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे 2 आणि 3 नंबरचा कोण ही पहिल्या कोणाची जोडी, आणि 6 आणि 7 नंबरचा कोण ही दुसऱ्या आंतरकोनाची जोडी. म्हणजे दोन रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे आंतरकोनाच्या किती जोड्या तयार होत आहेत? 2. आता या आकृतीत किती आंतरकोनाच्या जोड्या होत्या मला सांगा बघू. आता कोण सांगते? नंबर देतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. किती आंतरकोनाच्या जोड्या तयार होत्या? 4. मला सांगा, ही 2 आणि 3 ही पहिली झाली ना? हो. 8 आणि 9 दुसरी. 8 आणि 9 ही दुसरी. पुन्हा खाली बघा आता. 4 आणि 5. 4 आणि 5. हा, 10 आणि 11. 10 आणि 11. 10 आणि 11. 6 आणि 12. हा,
6 आणि 12 कशी त्या नाही होऊ येतात? शकत sir. आता ही होऊ शकते का रे? 2 आणि 5 होऊ शकते का? हो होऊ शकते. जर मी मधली रेषा ड्रॉप केली, आता बघा बरं, मधली रेषाच मी ड्रॉप केली, आता लक्षात येईल तुमच्या बघा, होते का? आणि 8 आणि 11 होऊ शकते सर. 8 आणि 11 होती. म्हणजे 3 रेषांना जर एका छेदिकेने छेदलं तर आंतर कोणाच्या किती जोड्या तयार होत आहेत? 6. आणि 2 रेषांना जर छेदिकेने छेदलं तर आंतर कोणाच्या किती जोड्या तयार होत होत्या? 4. मगाशी पाहिलं होतं आपण 4. आता अंतर कोणाला इंग्रजीत काय म्हणायचं रे? इंटेरियर अँगल. अंतर कोणाच्या जोड्यांना पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. हा, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स म्हणायचं. आता आपण पाहणार आहे संगत कोणांच्या जोड्या. काय पाहणार आहे? संगत कोणांच्या जोड्या. जोड्या. संगत कोणाला करिस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतात. काय म्हणतात? करस्पॉन्डिंग अँगल. आता या 2 रेषा आहेत आणि ही छेदिका छेदिका. आता मूळच्या ज्या आडव्या रेषा आहेत त्यांना गेला आणि एम नाव दिलं, छेदिकेला एन असं नाव दिलं. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8. 8 कोणाला आपण 8 क्रमांक टाकला. आता मगाशी घेतलं का नाही छेदिकेच्या एकाच बाजूचं, तसंच आता आपण घ्यायचं. ही छेदिका आहे का नाही, त्याची डावी बाजू LHS, ही राईट हँड साइड RHS. आता डाव्या बाजूला छेदिका आहे का नाही, आडवी रेषेच्या वरचा घ्यायचा कोण आणि या आडव्या रेषेच्या वरचा घ्यायचा. म्हणजे 1 आणि 3 ही पहिली संगत कोणाची जोडी झाली. छेदिकेच्या एकाच बाजूचं 2 कोण घ्यायचं आणि आडव्या रेषेच्या वरचं, म्हणजे वरचं तर वरचं, खालचं तर खालचं. एक वरचा आणि एक खालचा असं घ्यायचं नाही कधी. म्हणजे 1 आणि 3 नंबरचा कोण ही पहिली संगत कोणाची जोडी झाली. आता आडव्या रेषेच्या खालचा आणि ह्या आडव्या रेषेच्या खालचा छेदिकेच्या डाव्या बाजूचा सांगा. 2 आणि 4. हा, ही दुसरी जोडी झाली. आता उजवी बाजू घ्या, राईट हँड साइड. आडव्या रेषेच्या वर 5 आणि 7. 6 आणि 7. 5 आणि 7. 6 आणि 8. म्हणजे 2 रेषांना जर छेदिकेनं छेदलं तर संगत कोणाच्या किती जोड्या तयार होत आहेत? 4. आणि मगाशी विचारलं होतं 2 रेषांना जर छेदिकेनं छेदलं तर आंतर कोणाच्या जोड्या किती तयार होतात? 2. अंतराच्या 2 जोड्या मगाशी तयार झाल्या. मात्र इथं संगत कोणाच्या किती जोड्या तयार झाल्या? 4 जोड्या तयार झाल्या. त्याला अंतर्विक्रम कोण पाहिजे? काय पाहिजे? अंतर्विक्रम कोण? विक्रमला अल्टरनेट म्हणतात. विक्रमला काय म्हणायचं? अल्टरनेट अँगल्स. पण आंतर शब्द असल्यामुळे इंटेरियर आपण शब्द वापरतो. इंटरनियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. बघा त्यांना छेदिकेने छेदलं. आडव्या रेषांना एल आणि एम असं नाव दिलं, छेदिकेला एन असं नाव दिलं. आता 2 रेषांना छेदिकेने छेदल्यामुळं या ठिकाणी 1 2 3 4 असं डाव्या बाजूच्या कोणाला नाव देतो. 5 6 7 8 हे उजव्या बाजूच्या कोणाला मी नाव देतो. आता अंतर्विक्रम कोण ओळखताना ही जी छेदिका आहे का नाही, त्या छेदिका 2 आडव्या रेषांना छेदली. त्या आडव्या रेषेच्या आत किती कोण तयार झालते रे? 1 2 3 आणि 4. आडव्या रेषेच्या आतलं कोण विचारात घ्यायचं. आता छेदिकेच्या ह्या बाजूचा घेतला का नाही, की छेदिकेच्या ह्या बाजूचा पण खालचा घ्यायचा. म्हणजे 2 आणि 7 ही पहिली आंतरविक्रम कोणाची जोडी झाली. आणि राहिली कुठली मग? 6 आणि 3. ह्या 2 आता 2 आणि 7 कोणता अक्षर तयार करते रे? 2 आणि 7 नंबरचा कोण? असा झेड अक्षर तयार करते का? हा सर, झेड.
हा, झेड अक्षरामध्ये जे दोन कोण तयार होतात ती आंतरव्युत्क्रम कोणाची जोडी असते. आणि 6 आणि 3 कोणतं तयार करते रे? 6 आणि 3 असं थोडक्यात एस सारखं करते का नाही? उलटा झेड. उलटा झेड. मग ही सुद्धा दुसरी आंतरव्युत्क्रम कोणाची काय असते? जोडी असते. जोडी. बघा, आज आपण एकही उदाहरण सोडवलं नाही. उद्याच्या तासाला, उद्या नाही परवाच्या तासाला आपण याच्यावरची उदाहरणं सोडवूया. आज आपण फक्त थेरॉटिकल भाग पाहिलेला आहे. आता मी व्हिडिओ पाठवेन, पुन्हा एकदा पहा. आणि आता लगेचच या घटकावर आधारित का लगेच नको ऑनलाईन चाचणी, कारण आपण उदाहरणं सोडवली नाहीत. मग काय करूया, परवा उदाहरणं सोडवूया आणि नंतर मग तुम्ही काय करा, मी पाठवलेली ऑनलाईन चाचणी सोडवा. या ग्रुपवर फक्त ऑनलाईन चाचणी सोडवलेल्या गुणांचा स्क्रीनशॉट, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलं, ज्यांनी सोडवली नाही त्यांनी ती सोडवा टेस्ट. ओके, बस करूया.